नमस्कार येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन हालींच पणजे सभा जाली आनी फर्दीन रिबेलो हांणी एक सगळ्यांक मॅसेज दिल्या की इनफ इज इनफ आनी ताचे नंतर तांणी 10 चार्टर्ड डिमांड्स काडिल्ले आसात. सध्या आमी ह्या विशयाचेर डिस्कशन करता की वेर दीस इनफ इज हेडींग, वेर इट स्टार्टेड अँड फायनली फॉर हूम दे आर कॉलिंग इनफ इज इनफ. आनी ते डिस्कस करपा खातीर आमचे बरोबर आसा भारतीय जनता पक्षाचे फुडारी रुपेश कामत. यू रिप्रेझेंट भारतीय जनता पक्ष एंड दी गव्हर्मेंट. आनी आमचे बरोबर आसा युगांक नायक. He is also expert. He has his political opinions. Sometimes his Facebook posts also create a lot of controversies. So we have Yugang Naik with us. So starting from 10 chartered of demands तुम्ही पहिले असतले. I'm asking you. So एक म्हणजे let us go through the charter of demands. कारण खूपशा जाणांक खबर असतले. No development near natural water bodies. Ban hill and forest development, strict adherence to regional plans, no development without carrying capacity surveys, no building permissions until drinking water is assured, principle based sustainable development, re-examination of negative declarations. आणि एकूच असो वेगळोच डिमांड आसा तो म्हणजे जो which is not related to town and country planning, that is remove casinos from Mandevi river, that is scene trade. आम्ही पळयलो आमचो जस्टीस रिबेलो. मे बी हीज इंटेंशन इज इन लव ऑफ गोवा, डेफिनेटली, नो डावट अबाउट दॅट. ताणें थोडे जे ज्वलंत इश्यूज आसा त्या विशयाचेर ताणें चार्टर्ड केले. पयली मिटिंगूय जाली. आतां टॉपीक इनफ इज इनफ म्हणटा खरें, पूण हीज इंटेंशन मे बी इन द इंट्रस्ट ऑफ गोवा. बट वेन यू गो इन टू अ मास कॅम्पेन, वेन यू गो इन टू अ बिग एजिटेशन, how that will go ahead also is a problem. जेन्ना जाता कितें की मॉब, जशें आमी मॉब सायकोलॉजी म्हणटा की प्रत्येकाचे वेगळे वेगळे एजेंडा आसता. जरी लिडर मॉब एकठांय करता एका दिशेन वचपाक, ताजे ते दिसा भाशण आनी ताजे व्ह्यूज तुमचे इन वेरियस मिडियम पळयल्या हातून वेल बॅलन्स्ड आसा, नो डावट. हाव इट वील गो अहेड वील हॅव टू सी. एक जालो इनफ इज इनफ म्हणटा. आतां फाल्यां हेच जर कॅम्पेन फुडें गेलें आनी खंयचे दिशेन गेलें, ताकाय फाल्यां जे इनफ इज इनफ आसा तें ताका इनफ जर दिसलें जाल्यार कशें फुडें जातलें. की हाजे पयलीं आमी पळयल्या अशे गोश्टी घडलेल्यो आसा. आनी मागीर ते वे हेवटेन म्हणजे सगळे दिशेनी ते एजिटेशनां आनी कॅम्पेन गेल्ले आसा. ती तशें जातलें काय ताजें बरें रुपांतर गव्हर्मेंटा कडेन डिस्कशन करून जे हीत गोंयचें हीत आसा ते हिता खातीर जें कितें डिसिजन करूंक जाय. गव्हर्मेंट जें आसता, अ गव्हर्मेंट डिसिजन शूड हॅव द एस्पिरेशन ऑफ द पीपल. Government decision should have the concern of the people, and I think whatever statement our CM, Honorable CM Dr. Pramod Sawant has given, that he will look into these issues, and whatever is there in the interest of Goa, he will take a decision. So I feel positively hope करूया की all this goes and एक बरें solution and बरें future गोवाक मेळटलें. ओके, इनफ इज इनफ म्हणजे कितले इनफ ते ताणें 10 हांगा दिल्लें आसा ऑलरेडी. हे चार्टेड आउट वॉट ही वॉन्ट्स. इट्स नॉट लायक अ ओपन एंडेड. थोडे भितर डुप्लिकेसी आसा. म्हणजे आमी जेन्ना म्हणटा की कॅरींग कॅपेसिटी पळोवन डिसिजनां घेवची, वेन यू से कॅरींग कॅपेसिटी भितर बाकीच्यो गोश्टी थोड्यो आयल्यो की उदकाची सोय जाल्या की ना ते पळोवन करचे बिरचे सगळे. इट ऑल कम्स अंडर कॅरींग कॅपेसिटी. कॅरींग कॅपेसिटी इनवॉल्व्स ऑल दीस. सो ओवरऑल जर ते जिस्ट पळोवन कितें जर सरकार त्या बद्दल कितें येतलें फुडें तें आमी पळोवया. CM has shown his openness about the issues, and I feel that the decision which will have the interest of Goa will be taken by the government. Yugang, what is your reaction? First reaction over this enough is enough movement. पहिली गजाल म्हणटा ती इनफ इज इनफ म्हणटा की केन्नाय कोणी एक अशी माननीय व्यक्ती, फॉर एग्जाम्पल लायक फर्दीन रिबेलो, जे स्वता आमदार आशिल्ले, मागीर ते चीफ जस्टीस जाले, अँड वेन ही गिव्ज अ कॉल आनी तातूंत लोक जमप थंय, हें स्वाभावीक आशिल्लें. आनी ज्या पद्दतीन ओवरऑल तांणी चार्टर केलो आनी ज्या पद्दतीन सांगलें की ओवरऑल जर तूं ह्या गजालीचो टोन पळयत जाल्यार चार्टर ही एक बाजू जाली.
आनी ज्या उत्स्फूर्तपणान लोक थंय आयिल्ले अबाउट ऑल द एक्टिविस्ट, सिवील सोसायटी, जर्नलिस्ट, रायटर्स, इंटेलेक्च्युअल्स हे सगळे आयिल्ले थंय की केन्ना केन्ना म्हाका दिसलें की दीस इज लायक अ देजावू पडिल्ले भशेन जालें की 2005-2006 जेन्ना गोवा बचाव अभियान जाल्लें जेन्ना कोणाक कांयच खबर नाशिल्लें कितें चल्लां म्हणटा तें वेन समबडी वॉज पेट्रिशिया पिंटो, ऑस्कर रिबेलो जेन्ना हें जातालें कळ्ळें तुका आनी तेन्ना अशे लोक गेले की कितें तरी वेगळें जावपाचें आसा ऑर कितें तरी वेगळें जाता म्हणून थंय लोक गेल्ले. सो तशे तरेचो एक जमाव थंय आशिल्लो. बट वॉट इज so important as far as this timing is concerned and why it is receiving a support from the people की अजूनय गोंयकारांक कितें चार्टर ऑफ डिमांड तें खबर ना, कितें त्या दिसा नॉर्मा आल्वारीस टॅक्निकल गजाली उलयले हेवूय लोकांक कळ्ळ्या हेवूय कांय दुबाव आसा. बट वाय सडनली देर इज एक्सायटमेंट फॉर दीस इज बिकॉज की फाटले जर तूं एकंदरीत 10 वर्सांचो पिरियड जर काडून पळयत अँड इफ यू सी द मेजर प्रोटेस्ट हियर are basically opposing the mega projects. तातून गव्हर्मेंटाचे प्रोजेक्ट्स जाता आनी वस्तुस्थिती आसा की 3 जाग्या वयल्यान IIT प्रपोज्ड IIT प्रोजेक्ट भायर काडचो पडलो इज बिकॉज पीपल आर ओपोजींग इट. आतां हाजे मॅरिट्स वेगळे आसतले की खंय प्रोजेक्ट्सचो फीट जाता हें आसा तें आसा तें वेगळें आसा. बट वाय पीपल आर ऑन स्ट्रीट्स, वाय पीपल आर ओपोजींग इट. आनी ह्या सगळ्या हातून देर इज नो opposition party or the political opposition to that. It's people directly communicating with the government or they are into direct confrontation with the government. आणि आज सरकार अशें आसा की दिस इज omnipotent, omnipresent, ever powerful सरकार जितले गोंयच्या इतिहासान खंयच ना. बट तरी आसतना people are opposing it and government is taking a step back. सो ती उत्स्फूर्तपणां जी आसा पळय आतां फॉर एग्जाम्पल ज्या दिसा थंय प्रोटेस्ट जालो 2 दिसां पयलीं हरमळची जमीन गव्हर्मेंट हॅड टू बॅक आउट इन टर्म्स ऑफ झोन चेंज. सो आज पोस्ट गोवा बचाव अभियान 2005 हाजे दीर्घकालीन इफेक्ट आमच्या गोंयच्या समाजाचेर पळोवंक मेळ्ळे. दॅट पीपल बिकेम अ हायपर एक्टीव ऑर हायपर अवेर अबाउट द लँड अँड अ लँड यूज. सो ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय ह्यो जमनीक आनी नॅचरल रिसोर्सा खातीर ह्यो हो 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 लोकांचो जिवाळ्याचो प्रश्न जाला. देर इज एन अवेरनेस अबाउट द लँड. दुसरी गजाल ताका अशी आसा की ज्या पद्दतीन विकास जावपाक जाय आशिल्लो, मनशाचो विकास जावपाक जाय आशिल्लो, लँड इज द ओन्ली रिसोर्स वीच इज लेफ्ट विथ द गोवन पीपल. की लँड शूड हॅव बीन अ डायनमीक सोर्स. थंय डेव्हलपमेंट जावपाक जाय आशिल्लो, रिडेव्हलपमेंट जावपाक जाय आशिल्लो. बट लँड टुडे हॅज बिकम अ स्टॅटीक रिसोर्स त्या खातीर. सो आयज फॉर एग्जाम्पल हांव ज्या वाठारांतल्यान येता थंय शितोळे म्हणटा तो झरो आसा. नायलॉन 66 जर प्रपोज्ड हें आशिल्लो ताच्या सायडीक आज तो SEZ खातीर तो जागो डिफंक्ट आसा. शितोळ्याच्या उदकाचो प्रकल्प वी आर टॉकिंग अबाउट त्या चार्टरान हें आसा पळय नॅचरल सोर्स ऑफ अ वॉटर. थंय जेन्ना प्रोजेक्ट येवपाचो जाल्यार फॉर द वॉटर प्युरिफिकेशन आनी एक इरिगेशन तळें बिळे करून तें सारकें बांदून काडपाचो पीपल स्टार्टेड ओपोजींग इट. वाय इज बिकॉज ऑन अ प्रिटेक्स्ट की तुमी हांगा उदकाचो प्रोजेक्ट घालता इज बिकॉज की हांगासर प्रोजेक्ट येतले. आतां दॅट फियर ऑफ अ पब्लीक इज जस्टिफायड इज बिकॉज की ज्या पद्दतीचे प्रोजेक्ट्स गोंयान आयले हावजींग प्रोजेक्ट्स ज्या पद्दतीन येता फॉर एग्जाम्पल लँड वाय डू पीपल वॉन्ट इट. वाय दिस एंटायर दिल्ली लॉबी इज कमिंग हियर अँड सिटींग हियर इज बिकॉज यू कॅन कन्वर्ट द लँड. जे आमी म्हणटा की आमी कोणाक कन्वर्ट करपाक दिवचे ना बिकॉज दे मल्टिप्लाय द लँड यूज. कळ्ळें. आनी आज मेरेन त्याच खातीर जाय न्ही कोणाक फॅक्टरी घालपाक नाका न्ही हांगा लँड. विशय तोच आसा. आमी लँड हो इतलो स्टॅटीक करून दवरला की कोण हांगा फॅक्टरी येतलो तो लोकांक एम्प्लॉयमेंट दितलो असल्यो गजाली असले आमी विचारूच करिना. आमचो विचार चल्ला कितें म्हणजे जे भायल्यातले येता की तांकां हावजींग प्रोजेक्ट्स काडपाक जाय ते लोकांक विकपाक जाय आनी ह्या खातीर आयज दिसता गोंयकार हॅज बिकम अ व्हेरी सेन्सिटीव. ओके वन अगेन बॅक टू यू. हे सगळे डिमांड्स पळयल्यार इट इज मोर लायक ओनली टू डू वीथ टावन अँड कंट्री प्लॅनिंग एक्सेप्ट फॉर कझिनो डिमांड आसा जो होमाचो आसा. हाऊ डू यू रिएक्ट टू दीस? आय डोंट सी एनी म्हणजे भितर तांच्या बेजीक कन्सर्न जो आशिल्लो
ते लँड युजाचेरूच आसा. म्हणजे हांगा जे Do you agree with this concern first of all? Because you are sitting here as BJP leader. I will not, I will generalize it. म्हणजे कशें आसा की you cannot, I will not go into the merit of each case or because I don't have the details. पूण yes, खंय तरी कन्सर्न आसप म्हणजे लँड यूज. आमचे गोवा इज अ स्मॉल स्टेट. डेफिनेटली द गव्हर्मेंट पार्टी पीपल एज अ गोवन वी नीड टू बी कन्सर्न अबाउट आवर लँड. पूण अशें न्ही की प्रत्येक गोष्टीक जर आमी ओपोज करूं लागले, जनरलायज केले. जी हांव तुका एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लेट्स गो टू जस्टीस फर्दिन रिबलोन जो इंटरव्यू एका चॅनलाक दिला, ऑर इवन द स्पीच दॅट ही हॅज गिवन दॅट डे, ताणें एक विशय केला की आमची सोसायटी मॉरल आनी त्या विशयी की ते खंय तरी मॉरल सोसायटीचो डावन जाला किंवा चुकता, दिशाहीन जाला, आनी वी हॅव टू एड्रेस दॅट. आय फील दॅट इज द मेन इशू. इनफ इज इनफ शूड बी देर. लोक म्हणजे खंय तरी कन्वर्जनचे उलयता, लोक विकताय कन्वर्जन करपा खातीरूय. विकता गोंयकारूच, घेणारो हो खंय आसतलो, बायर ऑलवेज इज देर. ही मे बी गोवन, ही मे बी नॉन गोवन. आमी दिल्लीवाले म्हणटा पूण यू कूड बी नॉन गोवन एनीबॉडी. सो बेजीक जे रिबोलो बाबानूय काडला विशय की जे मॉरल्स आसा आनी जे सगळ्यो गोश्टी आसा ते आमचे सोसायटीन, म्हणजे ताणें म्हणलें तें आसा की आय एम नॉट अगेन्स्ट एनी पार्टी गव्हर्मेंट अशें. There are good people everywhere, there are semi-good people, and there are bad people. He said it in the speech. And it is correct. It is there everywhere. Whether it is, you can say to professionals, advocate, doctor, to journalists, सगळ्या हातून there will be good people, semi-good people, and there will be bad people. So the society, this is a social problem. आणि म्हाका दिसता इनफ इज इनफ जर आमकां कॅम्पेन करपाक जाय, यू हॅव टू गो देर, बिकॉज दीस इज अ लिमिटेड हे सरकाराचे अगेन्स्ट जावं किंवा पॉलिटिकल ताका एंगल आसत जाल्यार ताका एक लिमिटेशन आसा. पूण आमी लॉंग टर्म जर करतले जाल्यार वॉट मिस्टर रिबलो हॅज सेड इज करेक्ट. वी हॅव टू गो टू द सोसायटी, वी हॅव टू सी द चेंजीस इन द सोसायटी, आनी ताज्या खातीर कंटिन्युअस लढो इनफ इज इनफ शूड गो ऑन अँड शूड बी टेकन बाय पीपल हू आर कन्सर्न अबाउट गोवा. इट शूड नॉट बी रिलेटेड टू गव्हर्नन्स. फाल्यां जर हाजेर कितें जालें सद्दां आनी सुटावो आयलो तरी सुद्दां सोंपूंक जायना ती सोसायटी चेंज जावपाक. करप्शनाचें आमी म्हणटाय सगळें हे starts at that level. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. Okay, it is in a way Tane point Malla is also true. Okay, that might not be a very popular thing to speak right now. But enough is enough असताना कोणे जागे विकपाक काडले आनी कोणे कन्वर्जनाक एप्लिकेशन केले हाजे एक प्रोफायलिंग जाय आशिल्लें. मेन म्हणटा आमी बाबू गोळेकरा कडेन उलयताले. वी एलेज दॅट 6,800 तुवें एप्लिकेशनां तेन्ना केली म्हणून अंडर 16B. ताणें सांगलें की आपणें 6,800 एप्लिकेशनां करूं ना म्हणटा तो. आपणें 6,800 एप्लिकेशनां आयिल्लीं, भितरले 900 एप्लिकेशनां केली. सो हे लोक हू आर दीज पीपल हू आर कमींग टू सेलिंग देर लँड. द मुवमेंट शूड ऑल्सो स्टार्ट फ्रॉम देर की म्हाजो जर जागो आसा, म्हजो जर एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आसा आनी म्हाका जर सामकी गरज ना, म्हणजे पोटा पाण्या खातीर गरज ना विकपाची, जाल्यार आय शूड नॉट सेल. इनफ इज इनफ. आय शूड नॉट सेल माय ओन लँड. रुपेश, हो जो प्रश्न आसा पळय तुजो की हू इज सेलिंग द लँड, ओके, अँड एट वॉट कॉस्ट, दीस इज जस्ट नॉट हे म्हणजे तो कमॉडिटी आपली विकता, कळ्ळें. वाय पीपल आर सेलिंग इट अँड हू आर सेलिंग इट हाजे प्रोफायलिंग जावपाची गरज आसा. इज बिकॉज की ज्या पद्दतीचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज आमचे येता, ओके, आयज जर तांची प्रोफायलिंग काड म्हणजे तांचे प्रोफेशन काडून पळय. मनोहर पर्रीकार, कळ्ळें, एक ही वेंट टू IIT, ओके, ही डीड हीज इंजिनियरींग मेटलर्जी देर अँड केम बॅक, एस्टॅब्लिश्ड हीज फॅक्टरी आनी ते आपूण एक प्रोफेशनल म्हणून एस्टॅब्लिश जालो. आज मनोहर पर्रीकाराक कोणी पळयता एज अ प्रोफेशनल म्हणून पळयता, एज अन इंटेलेक्च्युअल म्हणून पळयता. आयचे जे लिडर्स आयले आनी खास करून 2000 उपरांत जे लिडर आयले आफ्टर दीस बूम, tourism boom, who are these people?
आज जर प्रोफायलींग काडटा न्ही म्हणजे ओवरऑल जे खटले आयल्या पळय की हाजी जमीन झोनिंगाक आनी हाका दीस पीपल आर डिरेक्टली रिलेटेड टू युअर रियल इस्टेट. की कायदे करपी आनी ताजेर उलोवपी कोण. आतां बाबा एक जर कोण तरी बरो एक प्रोफेशनल आशिल्लो कळ्ळें तुका, बरो कोण तरी एक हें म्हणजे पॉयंट इज दॅट पॉलिटिक्सान कोण येवप. पॉलिटिक्सान येवप की बाबा आपूण कोण तरी वेल एस्टॅब्लिश्ड एक मनीस आसा. आय कम फ्रॉम एन एक्टिविजम आनी ताजो बाय प्रोडक्ट इज अ पॉलिटिक्स. आयचे जर तूं राजकारणी पळयत कळ्ळें की ओवरऑल जी तांची वृत्ती पळयत कळ्ळें इज दे कम डिरेक्टली फ्रॉम अ रियल इस्टेट डिलींग म्हणजे मेजॉरिटी ऑफ दीस पीपल. हांव तुका जे एका टायमार तुगेले मायनींग कोण कॉन्ट्रॅक्टर्स आनी हे ते जाताले स्टील इट इज अ धंदो. ताणें फोटोवन कोणाक करूं ना कळ्ळें तुका. ताणें तातूंतल्यान राजकारणी जावप ही वायट गजाल न्ही कळ्ळें तुका. बट द पॉयंट इज दॅट रियल इस्टेटी कडेन ह्या लोकांचे साटेलोटेचे आसा. जाल्यार दाखोवन न्ही आयचे 40 लोकांचे एसेंब्लीन कितले दोतोर आहा, कितले टिचर आसा, कितले बिजनेसमॅन आसा, कितले इंडस्ट्रियलिस्ट आसा. हांचे जर प्रोफायलींग काडली जाल्यार ह्या प्रश्नाचें उत्तर मेळटलें आमकां. ऑल्सो इट इज ट्रू तुमचे आय एम कमिंग टू यू खुबशे जाणांचे धंदे कितें तेच खबर ना. एक आमदार आसा पळय आय डोंट नेम हिम रायट नाव पूण तो त्या टायमाचेर प्रॉपर्टी विकतालो म्हणून तो मागीर अपक्ष उबो रावलो, अपक्ष निवडून आयलो आनी मागीर तो इनवॉल्ड इन प्रॉपर्टी ही डिडंट गेट इलेक्टेड ऑन युअर दीस थिंग एज बट रायट नाव ही सपोर्टींग युअर पूण तो तेन्ना प्रॉपर्टी विकतालो म्हणूनच फामाद आशिल्लो. म्हजो मुद्दो तोच आशिल्लो. आय थिंक वॉट युगांक बाबांनी जो म्हणला तूं आतां विशय करता आय वील नॉट टेक नेम्स, आय वील नॉट गो इन टू डिटेल्स पूण बेजिकली इट्स द सोसायटी वेर वी हॅव टू फोकस टू गिव अस गूड इवन जे रिप्रेझेंटेटिव्स आमी इलेक्ट करतले पार्टी जे कॅन्डिडेट दितले इट ऑल रिफ्लेक्ट्स द सोसायटी द वोटर बेस जो आसा ते कितें सोदतात. पार्टीन पयलीं करपाक यू शूड नॉट गिव सच कॅन्डिडेट सो दॅट पीपल पळय, यू शूड society- गिव गूड party is प्रोफेशनल reflection कॅन्डिडेट of the डॉक्टर्स society. आशिल्ले कशें आसा की इंजिनियर्स जे पब्लीक हे आसता तेच फाल्यां पार्टी करतले की पार्टी थंय इलेक्शनाक उबे रावन जिखपा खातीरूच रावतले वो कॅन्डिडेट दवरतले. सो द डिबेट इज हियर दॅट वी हॅव टू फोकस बॅक ऑन द सोसायटी. इट्स नॉट की एका दिसान जातले आनी 4 दिसान जातले पूण सगळो जे एक्टिविजम जे आसा ते एक्टिविस्टाचे प्रोफायलींग जर करीत थंय कितले जशें युगांक बाबान म्हणलां की एक्टिविजम करता म्हजें हांव सेटल्ड आसा मागीर ऑफकोर्स यू बिकम पॉलिटिशियन ऑल्सो इज नथींग बॅड. एक्टिविस्टूय जावप इज नथींग बॅड. वाय यू आर एक्टिविस्ट, हाव यू आर ऑल्सो तुजें लायव्हलीहूड तूं कित्या वयल्यान करता वेदर दॅट ओनली इज युअर प्रोफेशन ऑर नॉट. सो हे सगळे देर आर डाउट्स आनी ताज्या खातीर कितें जाता की खंयची फाल्यां एखादी कॅम्पेन जावं एजिटेशन जावं जेन्युइन विशयाचेर सुद्दां जेन्ना आमी थोडे लोक पळयतले कितें बाबा ते एक्टिविस्ट सुद्दां इटाचो इंट्रस्ट वेदर इट इज गोवा ऑर देम सेल्फ ऑर आनीक खंयचे. सो ऑल दीस एंड देर आर ऑफकोर्स आय एम नॉट सेईंग दॅट देर आर गूड एक्टिविस्ट जेन्युइन एक्टिविस्ट पूण हे सगळोच विशय आमी जशें म्हणटा की पॉलिटिशनाक आमी हे करतले की ते ताजें प्रोफायलींग कितें जाल्यार ते कशे आयल्या, एक्टिविस्टूय कशे आयल्या, तांचें कितें प्रोफायलींग. सो द प्रॉब्लम हियर इज नॉट अबाउट अ पर्टिक्युलर पार्टी पॉलिटिशियन, इट इज अबाउट द सोसायटी विदीन अस. आनी म्हाका दिसता द आन्सर लायज देर, द जेन्युइन आन्सर आनी सोल्युशन लायज विदीन द सोसायटी. आमी एज गोवन्स आमी सगळे जाल्यार आपाप सेलिंग बायींग सगळे ते जाग्यार पडटले. ओके आतां हेजे बाबतीन लँडाचेच दर्या सध्या आतां जाल्यार हेजे बाबतीन जशें कितें मटक्याच्या बाबतीन एक एग्जाम्पल आसा की मटको अंटील एंड अनलेस तूं लिगल केलो मटको खुबश्या जाणांक आवडना तो. मटकेकारांकूच आवडटलो कारण आमकां हप्ते खंय दिवपाचे ना म्हणटले ते कळ्ळें. तर ह्या लँडाच्या बाबतीन बी जर रिजनल प्लॅन केल्लो आनी त्या टायमाचेर तो रिजनल प्लॅन जर प्रॉपर जाल्लो कळ्ळें आनी इट वॉज ड्युरींग काँग्रेस गव्हर्मेंट, इट वॉज दिगंबर कामत वॉज इट इज ऑन रिकॉर्ड जो सद्या BJP कडेन आसा जाल्यार ह्यो ज्यो गजाली आसा खुबश्यो गजाली जाल्यार स्टॉप जाता आशिल्ल्यो बिकॉज म्हाज्या मुखार मॅप आसा, म्हाका खबर आसा खंयची सेटलमेंट खंयची नॉन सेटलमेंट, खंयच्यो ऑर्चर्ड आसा खंयच्यो बाकीच्यो आसा. डोंट यू थिंक सेव गोवाची याद तुवें काडली म्हणून तेन्ना समज सेव गोवान एक फुडें स्टेप वचून नॉट जस्ट स्क्रॅप दी रिजनल प्लॅन बट ऑल्सो क्रिएट अ प्रॉपर रिजनल प्लॅन हो जर मुवमेंट काडिल्लो जाल्यार विशय सोंपता आशिल्लो. ना मागीर म्हाका ताचे उपरांत जालो तो आजो म्हणजे ओवरऑल दिगंबर कामत सरकार बसलें
आनी तेन्ना म्हाका दिसता की चार्ल्स कोरियाच्या फुडारपणा खातीर ताणें तेणी ते रिजनल प्लॅन ओके माझे हय ताणी मागीर काडलो बट दॅट ऑल्सो केम इन टू कॉन्ट्रोवर्सी एब्सोल्युटली पळय कशें आसा की खंयच्या रिजनल प्लॅनाचेर जे तूं व्यापक जर डिस्कशन करीत कळ्ळें तुका 100% एग्रीमेंट केन्नाच आसपाक शकना आनी जर गोंयचो तूं इतिहास गोंयचो न्ही भारतभराचो इतिहासान जर आमी काडून पळयत देर इज अ स्टडी मेड बाय द म्हाका ताचें नांव येना द चीफ आर्किटेक्ट ऑफ तुगेलो पार्लमेंटाचो नव्या पार्लमेंटाचो ही केम टू गोवा एंड ही डिलिवर्ड अ लेक्चर एंड इन ए स्टडी ही सेड कळ्ळें की रिजनल प्लॅन जे आमी काडटा पळय ताचें 20% इम्प्लिमेंटेशन सुद्दां जायना आनी मागीर आमी नव्या प्लॅनाक वता वाय दीस इज हॅपनिंग इन इंडिया इज बिकॉज इंडिया आमी तो इंडियेचेर उलयतालो इज बिकॉज वी डू नॉट हॅव एन कॉम्प्रिहेन्सीव प्लॅन ऑर एन आयडिया फॉर एन अर्बनायझेशन अर्बनायझेशना खातीर आमचे कडेन एक हें ना म्हणजे प्रॉपर एक विजन आनी सेटअप ना एंड देन यू हॅव एन्टेंगल्ड इन दीस वेरियस एजन्सीज कळ्ळें तुका वाय TCP इन गोवा हॅज बिकम अ सॉर्ट ऑफ अ मॉन्स्टर हांव हातून म्हणना कळ्ळें तुका चुकीच्या हातून म्हणना कळ्ळें तुका जो कोण जाय पळय ताका TCPक सामको हें करता कळ्ळें तुका TCP हॅज बिकम अ सेन्सिटीव एरिया जस्ट लायक की महाराष्ट्रान तुगेलें अर्बन डेव्हलपमेंट इज अ लुक्रेटीव थिंग एवरीबडी वॉन्ट्स टू हॅव अ अर्बन डेव्हलपमेंट मागीर ते सांगता आपल्याक प्लॅन करपाक आनी हें आनी तें करपाक जाय वाय TCP in Goa has gained an unprecedented तुगेले हें कितें म्हणटा तें importance post statehood is because ki there are lot of grey areas in that. What are grey areas? That we have not demarcated this eco zones. CRZ हाडलो कोणाक CRZ हाडिल्लो तुगेले फिशरमॅन्साच्या प्रोटेक्शनाक आनी आज तुगेले CRZान फिशरमॅनाक नाका पुरो करून सोडला म्हणजे पारंपारीक आमचे कोण आहा ते तांकां एक सायडीक रूम काडपाक आनी हाका सुद्दां घे तुजे CRZान तुगेले हें जाली आतां ते बर्च बिर्च ते सगळे तुगेले ते CRZान तुगेले हातून पावले पूण पारंपारीक ज्या मनशाक तुका ते सेव करपा खातीर घाल्लो ते आतां मडक्याचें एग्जाम्पल न्ही ओके म्हणजे कायदो हाडलो तुजें प्रोटेक्शन करपाक बट कायद्या खातीरूच तूं आज फोंडान पडला सो सद्या डोंट यू थिंक की रिजनल प्लॅन समज जाल्लो वी हॅड अ प्रॉपर रिजनल प्लॅन दीस इज ऑल्सो फॉर यूज जर आमकां लँड यूज प्लॅन खबर आसता आशिल्लो आनी विशय सोंपता आशिल्लो No, actually, what you are saying is also correct. की रिजनल प्लॅन जालो डिले जाता रिजनल प्लॅन कितलोय केलो सारको केलो आसत जाल्यार देर आर मॅनी प्रॉब्लम्स आनी म्हाका दिसता जे मागीर इन फ्युचर जे क्लॉजीस आयले 16B 17 इट वॉज बेजिकली वेर देर वर सम फॉल्ट्स ते फॉल्ट्स जर बारीक मनशाचे सुद्दां आमचे सर कोणाचे बारीक जागो आसा ते फॉल्ट्स रेक्टिफाय करनासतना उरूंक लागले आनी मॅनी पीपल मस्ट हॅव कंप्लेंड and the basic idea of this have come from there. So solution काडटाना सुद्दां आतां स्क्रॅप करताना सुद्दां हो करतलो ना करतलो गव्हर्मेंट हॅज टू सी ऑल दीस एज अ एक्टिविस्ट एज अ जे सगळें जालां ते जनरलायज करून बाबा आमकां नाका कन्वर्जन फाल्यांच्यान टोटल बंद 100% हें म्हणप सोंपें पूण वेन गव्हर्मेंट इज गोइंग टू टेक अ डिसिजन इट हॅज टू कन्सिडर ऑल दीज पार्ट की आमी ते लोकांचे देर आर फॉल्टी थिंग्स वीच हॅव हॅपन ते कशे करेक्ट करतले ताका जस्टीस कशें दितले की फक्त हे सगळें जालां म्हणून कंप्लीट बॅन करतले आनी जाका गरज आसा ताजेर तांकांय त्रासान घालतले काय हे हो डिसिजन गव्हर्मेंटाक घेवंक जाय म्हणून म्हाका दिसता ताजेर प्रॉपर डिस्कशन स्टडी करून वील हॅव टू फायंड अ वे आउट वेर असो परिस्थिती ना येवप की लोकांक रस्त्यार वयचे पडले हे आनी मेगा प्रोजेक्ट जे आसा ताजेर सुद्दां म्हाका दिसता फाटल्या एसेंब्लीन CMान सांगलां आनी ताजेर प्रोसिजर करून जी कॅरींग कॅपेसिटी गांवाची आसा ताजेर एक प्रॉपर सिस्टम डेवलप करचें पडटलें इफ यू रिलाय ओन्ली ऑन द तूं पंचायतीचेर धाडले किंवा आमी म्हणटा ग्राम सभाचेर सगळे रस्त्यारूच जर आमी डिस्कस केले तरी काय ताजें सोल्युशन येवचें ना कॅरींग कॅपेसिटी कोण डिटर्मायन करतले कशें जातलें कॉम्प्रिहेन्सीव जशें आनी म्हणलें कॉम्प्रिहेन्सीव प्लॅन वॉट इज दॅट वॉट इज रिक्वायर्ड हू वील डिसायड इट कळ्ळें दॅट हॅज टू बी जस्टीस टू एवरीबडी नाल्यार कोणाकूय म्हजें जर शेजाऱ्याचेर खोत्रपण आसा जाल्यार हांव वचून ग्रामसभेन बोवाळ घालतलो सगळें बंद करतलो कॅरींग कॅपेसिटीचो विशय काडटलो आनी जशें खूब कडेन चालू आसा की देर आर अदर इश्यूज अपोज करतना मागीर कॅरींग कॅपेसिटी डेमोग्राफी आनी सगळे विशय काडून अपोज करता पूण विशय वेगळोच आसता ओके लक्षान आयलें आतां हातून जर पळयलें न्ही दीस इज माय पर्सनल ऑब्जर्वेशन आतां बॅन ही लँड फॉरेस्ट डेव्हलपमेंट
इनफॅक्ट इको सेन्सिटीव झोन्स हे सगळे ऑलरेडी दे आर इन प्लेस. जशे दोंगराचेर कितले ग्रेडियंट आसपा जाय ते ऑलरेडी आसा. स्ट्रिक्ट अडियरन्स टू रिजनल प्लॅन्स, आमचे कडेन रिजनल प्लॅन सद्या म्हाका दिसता एक्टीव खंयचोच ना. ODPs आसा. बिकॉज की रिजनल प्लॅन हॅज बिकम सच अ हॉट पोटेटो. कोणूच हात लावपाक सोदिना. आणि ते फाल्यां आयलो सुद्दां जाल्यार नो ड्रिंकिंग परमिशन अंटील नो बिल्डिंग अंटील ड्रिंकिंग वॉटर इज अश्योर्ड. आय थिंक NOC फ्रॉम डिपार्टमेंट इज ऑलरेडी रिक्वायर्ड न्ही फॉर अ कंस्ट्रक्शन विच इज ऑलरेडी देर. Principle based sustainable development, all developments must follow sustainable development principles. This is like, okay, but also re-examination of negative declarations on agricultural land, review cases where tenants were declared non-tenants and enable land sale. म्हणजे जे tenants हे आशिल्ले, this is also हे आसा. No development near natural water bodies and sensitive ecosystems, which is part of the act already, I think, no? सो आता वॉटर बॉडीजचे तांणी ह्याच गव्हर्मेंटान नोटिफाय केल्ले आसा वेटलँड्स आनी हे खुबशे केल्ले आसा. आतां हे सगळे गोश्टी ठरयतना ते एक नियर वेटलँड्स म्हणटा. हाव नियर, हाव फार इज अ मॅटर. What buffer is required? कितलो आसा न्ही, आनी ते जनरलायज करून जावचें ना. दे हॅव टू बी एक्सपर्ट्स वूड डिसायड. फाल्यां कोण तरी उठतलो म्हणटलो की थंय वेटलँड आसा, हांगा कॅरिंग उदकाची सोय जाला काय ना, कितले आसा, कोण ठरयतलो, हे सगळ्यो गोश्टी. इट इज नॉट सो सिंपल वन लायनर्स जे आसा. वॉट आय फील यू नो, आय एम आस्किंग यू, हे सगळ्यो गजाली आर विदीन म्हणजे कायद्यान करूं शकता किंवा कायद्यान जाता ऑलरेडी. एकूच सोडून रिमूव कजिनोज फ्रॉम मांडवी रिवर. म्हाका सांग पळय, ऑलरेडी यू हॅव परमिटेड देम. नाव रिमूव कजिनोज बिकॉज कजिनोज पॉल्यूट मांडवी रिवर, हार्म स्टेट्स हेरिटेज, seal, cancel licenses and demolish CRZ violations after due process. हे remove casinos हातून सध्या हे आसा. सो remove casinos from Mandavi river, okay, and Mandavi river to harm state's heritage, enforce past promises to remove them. Past promises and हे आसा तातून की गोंयकारांक कजिनो वचपा दिवचे ना म्हणून मनोहर पर्रीकरान सांगिल्लें. दॅट टायम रुपेश कामत वॉज वीथ हिम दॅट टायम, ओके. आनी आतां सद्या गोंयकार वता कजिनोचेर. सो जेन्ना गोवा CM म्हणटा आपूण पळयता किंवा करता म्हणटा दिसता दीस कजिनोज वील बी रिमूव. पयली गजाल म्हणटा ते वेन यू से आय फॉर द म्हणजे ज्या पद्दतीन हें एज्युटेशन पॅन आउट जालां कळ्ळें तुका. आमकां युजली खबर if it was really enough or enough, then CM should have gone to them rather than the delegation going to CM. हे उलटें जालां. I mean, in terms of a सो नो अग्रेशन अशें म्हणटा तूं. भाशणांनी तरी अग्रेशन दिशिल्लें खूब जाणांचें. अग्रेशन असं सी दिस इज I mean, when you talk about social movements, ताका वेगळे वेगळे ताका प्रवाह आसता ह्या गजाली खातीर. अँड आय फील I mean ओवरऑल CMची जी एटिट्यूड आसा ह्या गजाली कडेन पळोवपाची जरी पॉझिटिव्ह असली कळ्ळें तुका, पण फाल्यां जर ह्या धाचेर जर उलोवपाक बसले, म्हाका सांग ह्या 10 मुद्द्यांचेर खंयचो गोंयकार डिजग्री करतलो? एवरीबॉडी विल एग्री, एवरी पॉलिटिकल पार्टी वूड एग्री. पूण तुका जर ते खरेंच करपाचें आसा जाल्यार ताका यंत्रणा जाय पडटली. देन यू शूड बी कमिटल ऑन दीस थिंग्स. तुजे कडेन एक्शन प्लॅन जाय पडटलो. ह्यो गजाली बाबा अश्यो 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 करपाक. आतां फॉर एग्जाम्पल कॅसिनो. इन प्रिंसिपल कॅसिनो शूड नॉट एक्झिस्ट इन गोवा बिकॉज दॅट इज दॅट हे म्हणजे ताजो कॅरेक्टरूच तूं चुकीचो करून वळयता गोंयच्या टुरिजमाच्या बाबतींत. बट पॉयंट इज दॅट इट इज ऑल्सो अ सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट टुडे. तूं फाल्यां ओवरनायट तें बंद कर म्हणटालो. पॉयंट इज दॅट की हांवूय तेन्ना आसलें तें मशाल घेवन कॅसिनो काड बिकॉज दॅट टायम तुका MOI ते सगळें बरोबर चलतालें कळ्ळें तुका. बट पॉयंट इज दॅट इट्स एन इकनॉमीक एक्टिविटी कळ्ळें तुका. फाल्यां जर if government is serious about these things, okay, and if you want to make government serious about it, so charter asap as a person comes from a social movement, okay, it's a welcome step. म्हणजे जर ही सामकी पॉझिटिव्ह गजाल की फाल्यां जर एक सिटीजन चार्टर असलो, लोकांचो चार्टर असलो ह्या 10 मुद्द्यां कडेन, जाल्यार मागीर ताणें सांगून की प्रत्येक पार्टीक सांगून की आपूण खंय आसा ह्या मुद्द्याचेर, कळ्ळें, आपूण खंय स्टँड, आपलो स्टँड कितें. बट पॉयंट इज दॅट हे सद्या 10 मुद्दे जे आसा पळय ते द बेस्ट वे टू डिजग्री कंप्लिटली इज टू अग्री कंप्लिटली एज फार एज द गव्हर्मेंट इज कन्सर्न.
म्हणजे त्या पद्दतीन सरकाराचो एप्रोच आसा पळय, करता हें करता तें करता कळ्ळें तुका. बट जेन्ना तूं एक्चुअल ह्या गजालींचेर जर उलोवपाक गेलो, इट्स अ फार कॉम्प्लेक्स थिंग आनी तातूंत फक्त एक मिटींग घेवन जावपाना. देर हॅज टू बी अ सस्टेन्ड प्रेशर. A movement has to be there. Absolutely. Aggression, okay, coming back to casinos, ते विसरपा येना. Do you think and do you believe की हो सरकार कजिनो हांगच्यान काडटलो? See, it is up to government. म्हज्या कोतान जशें युवराम बाबान म्हणलां, it is more complex than just saying tomorrow that we don't want casinos or फाल्यांच्यान बंद, परवाच्यान बंद. Then ते करपाक आयलेले तेन्ना म्हाका दिसता 2012 बंद जातले आशिल्ले. But by the time also it has become a part of the economy. There are lot more. It was a legal part. अशें न्ही ते इलिगल की फाल्यांच्यान बंद कर, ते बेकायदेशीर चलता. कायदेशीरूच आशिल्ले ते करचे काय ना. इट्स अ मॅटर ऑफ पॉलिसी दॅट आवर गव्हर्मेंट अँड ऑल द कन्सर्न पीपल वील हॅव टू टेक इन द फ्युचर. आणि ते प्लॅनिंग करून, म्हणजे ते ओवरनायट जावपाचें ना किंवा ते चार्टरान घाले फाल्यांच्यान बंद म्हणल्यार तें जावचें ना. इट्स अ बीग इकॉनॉमी. म्हणजे फक्त सरकाराक येणावळ अशें न्ही, बट देर आर अदर सप्लायर्स, हे ते सगळे, म्हणजे इट्स अ इकॉनॉमी विच इज देर. आणि ते ओवरनायट बंद करप तशें शक्य ना. शिफ्ट करप आतां ते कशें व्हरतले, खंय व्हरतले, कितें गव्हर्मेंटान ताजेर प्रॉपर थिंकींग एंड डिस्कशन करून ताजेर डिसिजन घेवपाक जाय. ना खूब फावटी अशें जालें तांकां जरियान घालतले. बाबूश मोन्सेरातान सांगलां आपूण निवडून आयले 100 दिसां भितर बंद करतलो, कळ्ळें. तेजे पयलीं अगेन मनोहर पर्रीकर वॉज ओपोजींग कजिनोज, थंय रावन कजिनो नाका म्हणटिल्ले. पूण आतां सद्या पळयत जाल्यार दे हॅव बिकम अ सॉर्ट ऑफ नेसेसरी इवील जाल्ले आसा. ते ना जाल्यार थोड्यांचे प्रॉब्लम जाता. सो वेन दीस थिंग इज प्रॉमिस्ड, डू यू थिंक इट वील बी डिलिवर्ड की बाबा कजिनो, बिकॉज बाकीच्या हाजेर काडलेच आनी समहाव दिस इज द ओनली डिमांड वीच इज नॉन TCP डिमांड इन द एंटायर चार्ट, सरप्रायझिंगली. सो हांवें पयली गजाल म्हणल्यार कॅसिनो नाका, कळ्ळें तुका. जाणी येदे व्हडलें आंदोलन केलें तें सरकारान आसा, कळ्ळें तुका. आनी ज्या वेळार ते कॅसिनो तांचे वेळेर चलताले ते आज खंय आहात तांकांच खबर ना. बट द पॉयंट इज दॅट इट्स लायक एन कर्स्ड इवील, कळ्ळें तुका. बट तरी आसतना तो जाय, कळ्ळें तुका. वॉट यू सेड इज अ नेसेसरी इवील जालें. necessary evil. But the point is, for the all practical reason, फाल्यां कॅसिनो इज नॉट ओनली वायलेटींग इकोलॉजी आनी हें तें तुका अनट्रिटेड गार्बेज आनी हें तें घालना, बट इट इज ऑल्सो तुगेलो वायलेट्स द मोरल कोड ऑफ द स्टेट. कळ्ळें. फॉर मी आतां तूं एक्टिविटी, इकॉनॉमीक एक्टिविटी सुद्दां म्हणली तर इट शूड डेफिनेटली गो आउट ऑफ द मांडवी. हाजो अर्थ मांडवींतल्यान काडून जुवारीन घाल असो न्ही. इट शूड गो टू द सी. 5 nautical miles. 5 nautical miles. कित्याक आमचे कडेन 12 nautical miles. वी आर अ टेरिटोरियल एरिया, टेरिटोरियल वॉटर्स. They're supposed to be 5 nautical miles. Yeah, absolutely. So point is that, but हेवूय लोक कशे आसा ते एकदम मनोहर पर्रीकर लिडर ऑफ ओपोजिशनान आसतना तो मुद्दो काडिल्लो, एंड वीच एज अ स्टुडंट ऑफ एन आय बिकेम इंट्रस्टेड इज बिकॉज की हांचेर फ्लॅग खंयचे आहा. हांचेर फ्लॅग सगळे पानामा आनी कोस्टारिकाचे आहा, की ह्यो सगळी स्क्रॅप्ड वेसल्स, कळ्ळें तुका. आनी पॉयंट इज दॅट जशी गाडी पास करची पडटा तशी वेसल्स पास करची पडटा. अँड इंडिया स्टील हॅव अ स्ट्रिंजंट हे तुगेले वेसल लॉज, म्हणजे हातून सी बिल्डींग लॉज. ओके. बट द पॉयंट इज दॅट की हे फाल्यां थंय आमच्या रॉकी वॉटर्सान वचपाक शकना. They are not seaworthy. हय, सी वर्दी इज बिकॉज हे हाडल्या ते आमचे ते लकी 7ची भानगड कितें जाली खबर आसा सगळ्यांक. ती कशी थंय मुंगल्ली, म्हणजे जाका स्वताचें इंजीन ना. ओडून व्हरची पडली. म्हणजे मनोहर पर्रीकरान एकदां एसेंब्लीन उलयतना सांगिल्लें की वन ऑफ द वेसल एट दॅट टायम डजंट हॅव अ इंजीन. दॅट बिकेम अ न्यूज, कळ्ळें. आनी आज जी तुगेलें थंय आसा पळय ते एकाय वेसलाक इंजीन आसतलें काय कितें तें कळोन तूं बाबा. पण कॅप्टन म्हणून ताजेर पोस्ट मात आसता, एकटो बसलेलो आसता. रास्ता पावस मरे. जॉन बाब टायर झाल्या मरे, ब्रेक आनकेच लागतले. मुझे भाशेन हड्डे जाले इथे. हॉडी चेंज कर मरे. कितें? टायर चेंज कर मरे. खंय चेंज केला बरें? येच योकोहामा टायर एक्सप्रेस. ओय, योकोहामा टायर एक्सप्रेस. सगळे टायर सोल्युशन एका जाग्यार. नवे टायर्स विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. वाह मॅगविल्स. वाह.
टायर चेंज, टायर सर्व्हिस, नायट्रोजन गॅस, बिल अलायनमेंट अँड बॅलन्सिंग, पेपरलेस बिलिंग आणि जायते हे सगळं बेस्ट प्राइस आणि एक्सप्रेस सर्व्हिस आहा. आणि सारखी बटर आणि सर्व्हिस सारखी फास्ट मरे. फास्ट नो एक्सप्रेस योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाईन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव. आनी मग दोतोरा घेवत मरे. पळय Okay, last before we wind up, is there any new thing in these demands? From or these are old demands which are like repackaged is one. Secondly, what do you feel where this enough movement head? See, as a student of social movements and also a part of तुगेलो जो गोवा बचाव अभियानान जेन्ना आमी भुरगे आसले, I was in higher secondary at that time, we were young. So त्या टायमार जेन्ना जेन्ना सिवील सोसायटीचो मुवमेंट जर कोण कॉल आउट करता जाल्यार यू हॅव टू टेक अ नोटीस ऑफ दॅट. सेकंडली पॉयंट इज दॅट की डीड यू से की एनी न्यू इन दॅट. Not all movements aspire for a social change. Some movements also aspire for a status quo. जे कितें आसा तें सांबाळून दवरपा खातीर. बट ओनली कन्सर्न वॉट आनी दुसरी गजाल हें आसा तिसरें जो फेर्दिन रेबेलोन कॉल दिल्लो कळ्ळें तुका, हाजो एक जबरदस्त रेजोनेशन आमी पळयता आयज समाजात की सामान्य मनीस ह्या गजालीचेर आयज उलोवपाक लागला अक्रॉस द पार्टी, which is a very rare thing to happen in Goa. The only thing what I am concerned about is that how it will go forward. Like for example, when you have a 10 demands, that has to be फाल्या what I see की वो फक्त एक मीटिंग जावन ती सोंपली अशें जावपाक जायना कळ्ळें तुका. इवन फॉर द बिगेस्ट बेनिफिशरी ऑफ दीस मुवमेंट कूड बी द पार्टी इन अ पावर ऑल्सो. इज बिकॉज की आज ज्या पद्दतीन ते काम करता फाल्यां तुमकां कोर्स करेक्शन करपा खातीर. पॉयंट इज दॅट की ह्या 10 गजालीचेर जर आश्वासक म्हणजे एक आश्वास म्हणजे कॉन्क्रीट अश्युरन्स आनी पॉलिसी फ्रेमवर्क जर फाल्यां आयचो मुख्यमंत्री घडोवन हाडपाक शकता तो इतिहासान उरतलो. अजरावर जावपाक असलो तरेचो हो मुवमेंट. करेक्शन्स कितें जाले न्ही हाजे पयलीं रिजनल प्लॅन विड्रॉ बी करून करेक्शन्स जाल्ले आसा. SEZ हेजे पयलीं विड्रॉ करून करेक्शन्स जाल्या पूण ते मुख्यमंत्री इतले अजरावर जावना. दॅट वॉज ओन्ली वन थिंग की गोवा बचाव अभियान आनी हाजे भितर फरक कितें आसा हांगा. गोवा बचाव अभियान वॉज अ रिएक्शनरी मुवमेंट. इट वॉज एन रिएक्शन टू दॅट. बट द पॉयंट इज दॅट वाय यू कॅनॉट टेक दीस थिंग्स लायटली इज बिकॉज दीस इज इवॉल्विंग. कळ्ळें. म्हणजे गोंयकारपण विजय सरदेसायान हाडले ही गजाल कळ्ळें तुका. ताजे पयलीं गोंयकार तुगेले गोंयकारांचो मुद्दो आनी हातून एक विशिश्ट वर्ग आशिल्लो. आज त्याच मुद्द्याची पार्टी जाली. यू कॅन टेक दीस थिंग्स लायटली कळ्ळें तुका. डू यू थिंक एक म्हणजे एज अ BJP लिडर ऑल्सो आनी एज एन इंडिविज्युअल ऑल्सो तुका दिसता की हो जो मुवमेंट आसा इनफ फॉर हिम तो खंय वचलो काय सद्या एश्युरन्स दिले CMान सांगले दॅट इज डन. हांवें पयलेच स्टार्टींग पॉयंटाचेर तेच सांगिल्लें. माय कन्सर्न एंड फियर इज हाव इट वील गो. दॅट शूड बी हीज फियर ऑल्सो. ही हॅज टेकन इट इन द रायट वे नाव. हाव इट वील थंय बरोबर लोकांचे एस्पिरेशन आनी इन्स्पिरेशन वेगळेच वेगळे आसतले. वेन ऑफकोर्स इट इज वेन द मास मुवमेंट जाता तेन्ना तरेतरेचे लोक आजूबाजू जाता आनी मागीर ज्या मनशान उलो दिला एका गोश्टी खातीर तो कसो फुडें वतलो ताजेरूय आसा. हाव आवर गव्हर्मेंट एज CM एज सेड इज व्हेरी पॉझिटिवली सांगला की इंट्रस्ट ऑफ द पीपल डिसिजन वील बी टेकन. ते कितें डिसिजन जातले कितें एक्सेप्ट जातले ना इज अ मॅटर टू बी सीन बिकॉज दॅट आर टेक्निकल. सगळो पार्ट जो आसा तो सगळें टेक्निकल आसा. तो विशय जो आसा तो फूल टेक्निकल आसा. हाव गव्हर्मेंट हँडल त्या प्रमाणे फुडें वतले. मुवमेंट सुरू जाला ताजो टायमींग पळोवपाक म्हणजे हे गोश्टी कन्वर्जन आज न्ही म्हणजे 2006-07 जर तो गोवा बचाव आंदोलन सुरू जालें ताजे पयलीं कन्वर्जनां आशिल्लीं. रिजनल प्लॅन कन्सेप्ट येवचे पयलींय कन्वर्जनां आशिल्लीं. सो इट इज नॉट दॅट इट इज समथींग इन दीस फ्यू इयर्स 10 years अशें ना. हे पयलीं पासून चालू आसा. It is a long, it's a big broader issue, and if these people see it as a broader issue, maybe they could find a solution with the government. Government जर positive असा
तर नेसेसरी एक्शन जे घेवंक जाय वा कोर्स करेक्शन कितें बारीक करूंक जाय करपाक जाय तें सुद्दां करूं शकता आनी अ बॅलन्स्ड डिसिजन जें आसा वीच वील हॅव अ म्हणजे बोथ ऑल सायड्स जे गोवन्स आसा म्हणजे फक्त एक नेगेटीव फक्त बॅन आनी हें काड अशें न करता जे ताजेर जर प्रॉपर सोल्युशन काडलें जाल्यार आय थिंक गोवा वील बेनिफीट गोवा वील फ्युचर ऑफ गोवा वील बी गूड सो देव बरें करूं रुपेश आनी युगांक तुमी हांगा वेळ दिलो म्हणून सो दीस वॉज मोमेंट इनफ इज इनफ अँड वॉट इज द वे अहेड फॉर दीस मोमेंट कीप वॉचिंग गो ऑन